इकडं बघा, कोणी माझ्या पाठीमाग असते धंदे करतात तुम्ही? चल मी सोडवलं येऊ का तुला स्टँडवर? अहो कशाला इथेच आहे बस स्टॉप, जाते मी. बरोबर. आणि व्यवस्थित सगळ्यांची काळजी घे आणि नीट जा जाताना. हा काय रिक्षा भेटेल तुला इथून खालूनच. हा लेच घाई येऊ तुम्हाला. तुम्ही पण काळजी घ्या. मी काय म्हणते, शेजारच्या काकूंना सांगितलंय मी तुम्हाला नाश्ता आणि जेवण करायला. बरोबर देतील ते तुम्हाला. बरं. आणि तब्येतीची काळजी घ्या. नाही तू माझं काही टेन्शन घेऊ नको ग. मला करमायचं नाही थोडं पण आता चाललीस तर जा मग. काय आता करमायचं नाही तुम्हाला? म्हणे जात नाही, जाऊ दे नंतर. नाही नाही तसं नाही. तू जा ग. आई बापाची काळजी घे. एवढे दिवस 6 महिन्यातून चालले का नाही तू? मग जरा 4-8 दिवस राहा आई बापाकडे. जरा तूप रोटी खा, जाडजूड हो. कशी चुकलेस बघ बरं. टेन्शन घेऊ. हा ना. हा बरं मग मी काय म्हटले काकूंना हा हा काकूच काही टेन्शन घेऊ नको तू. घराची काळजी घ्या बरं. हा हा काय नाही टेन्शनच घेऊ नको तू. अगं तू व्यवस्थित जा फक्त. हा येते. हा हा व्यवस्थित जा. हा ते भाऊ बिन लग्नाचं त्याला पोरगी बिरगी बघ एखादी. हा हा बायको गेली. अरे लॉक बी उघडणार रे. काय टेन्शन आहे बायकोच. हॅलो हा कुठेस? तू म्हणत होतीस ना तुला वेळ देत नाही मी. बायको गेली 8 दिवस माहेराला. काय बॅग भरून पटकन 8 दिवसासाठी. हा हा आणि तोंड बांधून येणार येशील तशीच. हा हा इकडे तिकडे बोलत येऊ नको. तुला सवय इकडे तिकडे बोलायची. नाही ठेव पण ये लवकर. हा येता मग लवकर पिल्लू. मग तुम्हाला बॅग भरून बॅगच भरून आणली. मग कपड्याचं काय करायचं 8 दिवस आता. बरं मी तू म्हणत होती ना वेळ देत नाही. मग काय 8 दिवस आपल्याला डिस्टर्ब करायला माझी बायको पण नाही. काय बाई सगळं घेतलं, पैसेच विसरले. बरं झालं स्टँडवर जाऊन कळलं मला. दरवाजावरच ठेवलं माणसाने. अहो बघा ना मी पैसेच विसरले. बरं झालं एकदा तिला माहेर काढून दिलं म्हणजे आपण दोघंच आता मस्त. कोणी अहो काय रे घरी? अरे माझी बायको आली. बायको अहो कुठे गेले? तू लग्ना कुठे? कुठे लपू मी? कुठे लपू? ढबरे बिर्याणी खाऊ खाऊ वाढली नुसती. इकडे कुठं बाबू काही तोंड बाहेर काढू नको तुझं. हा काढीत जा. ये ना. बॅग कोणाची? बॅग हे त्या ऑफिस मध्ये गरीबांना कपडे वाटायचे. हा का? अहो ऐका ना, सगळं नेलं पैसेच विसरले मी. कशी इसरफोळी झाली का? गेले 2-4 किलो बदाम वाया गेले का नाही माझे? सरक बाजूला. किती लागायचे तर? 200 रुपये द्या. हे पण राहू दे. अहो नको 200. कुरकुरे खा जाऊ दे. चल किती चुकली जा. हा जा लवकर. हा हा गेली बाई एकदाची ही बाई. खाऊ आज अचानकच काय आली? मला काय माहिती. मला काय माहिती. पतीने होते तेवढे पैसे घेऊन गेली. परत विसरले. गॅस रेग्युलेटर बंद करायला सांगते. बापरे 2 मिनिट आली. घाम काढला बहिणी. बरं झालं बाबा गेली ती. न त्रास ना पकडलंच असतं आपल्याला. अरे लय अवघड आहे. 7 बऱ्यावरची नाव पुसायला लावली असते बहिणी. अयो बरं जाऊ दे आता ती. हा काय म्हणते आता मी काय म्हणू? हा ऐका कोण आहे? कोण आहे ही? मी इथं काय करते ती? कोण आहे तू? हळदी कुंकाला आली होती. हळदी कुंकाला आणि बेडरूम मध्ये? सांगा कोण आहे? कोण आहे मी? तुला माहित नाही का तू कोणी? सांग ना. मी मुलगी. मी ते मला दिसतंय. तू इकडं इकडं बघा. कोण ही? माझ्या पाठीमाग असते धंदे करतात तुम्ही? अगं नाही ती सहज तेच म्हटलं मी. ह्या माणसाने मला 200च्या जागी 700 रुपये दिले आणि मला म्हणतो माहेरी जा तू फ्रुटी खा 2 दिवस. म्हटले तर तुम्ही काय म्हणले? 8 दिवस राहा चांगली, भावाचं लग्न कर. याच्यासाठी एवढं हे करण्यासाठी मला वाटत होती का माहेरी? अगं तसं नाही. ती सहज भेटायला आली होती. सहज भेटायला म्हणजे कोण आहे ती? अगं ती मैत्रीण आहे अशीच. अशीच मैत्रीण आहे आणि तुम्ही तिला बेडपर्यंत घेऊन आले. ती बॅगेचीच होती काय? ते गरीबाला कपडे वाटायचे होते ना. तुला लाज वाटते का? लग्न झालंय त्या माणसाचं आणि तुम्ही एवढा आपल्या सोन्यासारखा संसार असून तुम्ही असं धंदे करताय बाहेर मला अंधारात ठेवून? अगं नाही तसं नाही. तुझं गैरसमज व्हायला लागला. नाही माझं चुकलं. मी तुमच्यावर प्रेम करते ना.
एवढ्या वेळेस मला माफ कर. परत अशी काही चूक होणार नाही माझ्या. खरंच माफ कर. मला सांगा, मी जर असं परपुरुषासोबत आपल्या बेडरूम मध्ये असते, त्याच्या हातात हात घेऊन बसले असते, तुम्ही काय केलं असतं? केलं असतं मला माफ? अहो तुम्ही अख्खं खानदान बोलवलं असतं माझं. माझ्या बरोबर माझ्या आई वडिलांची चव काढली असती तुम्ही. नाही बोला ना, द्या मला उत्तर. अहो माझ्याकडून काय कमी राहिली होती? कुठं कमी पडली मला सांगा तुम्ही. माझी चूक झाली एवढ्या वेळेस. का मी तुमच्यावर प्रेमच करत नाही? ते चूक झाली ते सांगूच नका मला. मी कुठं कमी पडले? अहो तुम्ही ऑफिसला जाता सकाळी 5 वाजेपासून मी तुमचं आवरत राहते. संध्याकाळी तुम्ही आल्यावर जेवण करते मी. कुठं कमी पडले मी? अहो तुमचे सॉक्स सुद्धा मी काढते हाताने. मला वाटलं नव्हतं तुम्ही माझ्यासोबत असं वागाल म्हणून. आणि तुला लाज नाही वाटली? लग्न झालंय त्या माणसाचं. तुमच्यासारख्या पोरींना वाटत नाही का ग एखाद्याच्या संसाराचं कसं उद्ध्वस्त करावं म्हणून? माहित होतं तुला त्याचं लग्न झालंय म्हणून? सॉरी, माझं चुकलं. मी उगाचच तुमच्या संसारामध्ये ढवळाढवळ करत होते. इथून पुढे नाही करणार असं काही. माझी ही पहिली आणि शेवटची चूक म्हणून मला खरंच माफ करून टाका. परत मी असं कधीच काही करणार नाही. आणि तू पण मला इथून पुढे कॉल मेसेज काही करू नको. सॉरी. काय करू? जाऊ का मी पण? माझा आई एवढ्या वेळेस मला माफ कर. हा चल, मी येतो तुला सोडवायला. नाही ते एक काम कर, माझे 2 ड्रेस भर तुझ्या बॅग मध्ये. मी बी येतो 4 दिवस तुझ्यासोबत. मला वचन द्या, याच्यानंतर तुम्ही असं काही करणार नाही. तुझी शपथ नाही का? ही पहिली आणि शेवटची चूक माझी. एवढ्या वेळेस तुम्हाला माफ करते. किती केलं तर तुम्ही नवरा आहे माझं, कोणाला सांगणार? बरं जाऊ दे, चल. चल.